नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अख्खा जुलै 2026 हा जो महिना आहे तो जेनझीने गाजवला। आता ही जेनझी म्हणजे तुमच्याच वयाची मुलं आणि आपल्या देशामध्ये जे काही पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन झालं तर त्याच्याच बातम्यांनी संपूर्ण पेपरच्या पेपर हे भरून येत होते। सगळ्या बातम्यांमध्ये आणि प्रसार माध्यम किंवा जी सोशल मीडिया आहे त्या ठिकाणी संपूर्ण ह्या आंदोलनाची आणि जेनझीची संपूर्ण चर्चा होती। आता आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला विचार करतोय की रोजचं वर्तमानपत्र आणि बातम्या ज्या येत असतात तर त्याच्यामधूनच आपल्याला एमपीएससी यूपीएससीचे मुद्दे जे आहेत ते परीक्षेसाठी उपयुक्त असतात। मग आता हे जे इतकं आंदोलन आणि ह्या आंदोलनाच्या बातम्यांनी संपूर्ण जुलै महिना जो आहे तो गाजला, तर मग ह्याच्यातून कुठले मुद्दे आपण परीक्षेसाठी घ्यावे हा प्रश्न नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना पडला असेल। तर आधी आपण जी काही चर्चा केली त्यानुसार तुम्हाला मी नेहमीच सांगते की स्पर्धा परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त वेटेज जे आहे हे वेगवेगळ्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने मुद्दे जे आहेत ते उपयुक्त ठरत असतात। आणि मग म्हणून आता हा जो काही आंदोलनाचा मुद्दा जो आहे तर त्याच्याबद्दलचे प्रश्न काय डायरेक्ट येणार आहेत का की ह्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजे कोणी स्थापन केली, त्याचा कोण प्रमुख आहे, किंवा हे आंदोलन कुठे झालं, जंतर मंतर दिल्ली येथे झालं का, वगैरे वगैरे असे काही प्रश्न जे आहेत ते आपल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेला विचारले जाणार नाहीत। पण एक गोष्ट लक्षात घ्या की या अनुषंगाने जे काही इतर मुद्दे जे चर्चेला आलेले आहेत तर त्याचा उल्लेख जो आहे तो आपण मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे। तर हा आता जेनझी याच्या बाबतीमध्ये ह्याचं फुल फॉर्म म्हणजे ही जनरेशन नेक्स्ट म्हणावी किंवा मी तर त्यांना जनरेशन झेस्ट म्हणते। झेस्ट म्हणजे अशी उत्साही मुलं आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन झालं म्हणजे ह्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच डायरेक्ट प्रश्न हे विचारले जाणार नाहीत। परंतु मग या संदर्भामध्ये जे इतकी चर्चा झाली आणि मग ह्या चर्चेतून आपल्याला आउटपुट काय परीक्षेसाठी, तर बघा हे नीट ही जी परीक्षा आहे तर ही वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी म्हणून ही ऑल इंडिया लेवलला झालेली एंट्रन्स एक्झाम। तर ही जी एक्झाम ज्या परीक्षा मंडळाने आयोजित केलेली होती तर मग ही सगळी जी परीक्षा मंडळं जी आहेत तर त्यांचे मुद्दे जे आहेत ते मात्र सगळ्यांनी त्या निमित्ताने अभ्यासून ठेवायचे। म्हणजे ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे काय आहे किंवा तिची स्थापना कधी झालेली आहे आणि मग ह्या अनुषंगाने अनेक ज्या काही शैक्षणिक परिषदा आहेत किंवा कमिट्या आहेत त्यांचेही मुद्दे जे आहेत त्या आपल्या एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांना उपयोगी पडू शकतात। म्हणून मग एनसीईआरटी म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय, ते एनसीईआरटीची स्थापना कधी झालेली आहे, किंवा यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, तर ह्या यूजीसीची स्थापना कधी झालेली आहे आणि यूजीसीचं काम काय आहे। तर अशा ह्या सगळ्या संस्था ज्या शैक्षणिक संस्था आहेत आपल्या भारतामधल्या म्हणजे ऑल इंडिया लेवलवर काम करणाऱ्या, तर ह्या संस्थांची जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासून ठेवावी असं आपण सांगू शकतो। आता ही जी नीट परीक्षा जी झाली किंवा आपले जे शिक्षणविषयक इतर जे मुद्दे आहेत त्याचा आपल्याला विचार करत असताना संपूर्ण भारतामध्ये विशेषतः स्वातंत्र्यानंतर कोणकोणते शिक्षणविषयक आयोग नेमले गेले आणि ह्या शिक्षणविषयक आयोगाने किती साली काय काय शिफारसी केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा जो पॅटर्न आहे किंवा शिक्षणाचा जो काही एकूण ढाचा आहे किंवा जो आकृतिबंध आहे तो कशा पद्धतीने तयार झाला याच्याबद्दलचे जे काही मुद्दे आहेत ते नक्कीच आपण परीक्षेसाठी अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे। आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतामध्ये 1948 मध्ये एस राधाकृष्णन आयोग स्थापन झालेला होता, तर त्याच्याबद्दलचे मुद्दे, त्यानंतर दौलत सिंग कोठारी आयोग स्थापन झालेला होता आणि मग त्या कोठारी आयोगाच्या रचनेप्रमाणे मन 1964-65 पासून आपल्या भारतामधला शिक्षणाचा जो पॅटर्न जो आहे तो पूर्णतः बदलून गेलेला आहे। कारण इंग्रजांच्या काळामध्ये 11वी म्हणजे मॅट्रिक आणि त्यानंतर 4 वर्ष विद्यापीठाची परीक्षा असायची आणि तोच पॅटर्न जो आहे तो 65 सालापर्यंत आपल्या देशामध्ये होता। मात्र कोठारी आयोगाच्या शिफारसीनंतर काय झालेलं आहे की 10+2+3 हा जो आकृतिबंध आहे आपल्या शिक्षणाचा म्हणजे 10वी त्यानंतर म्हणजे माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि नंतर 3 वर्ष पदवीची, तर अशा पद्धतीचा जो पॅटर्न आहे तो त्या आयोगाच्या शिफारसीप्रमाणे कशा पद्धतीने झाला तर हे जे मुद्दे आहेत हे मुलांनी अभ्यासून ठेवावे। म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने शिक्षणविषयक वेगवेगळ्या आयोग आणि समित्या यांचे मुद्दे जे आहेत हे आपण परीक्षेसाठी अभ्यासून ठेवायचे।
प्राध्यापक यशपाल समिती नेमलेली आहे बघा. 2 वेळा म्हणजे 1993 मध्ये आणि 2009 मध्ये प्राध्यापक यशपाल समिती शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये निर्माण केलेली होती. आणि ह्या समितीने विशेषतः 2009 मध्ये शिक्षणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेक बदल जे आहेत हे सुचवले होते असं आपण सांगू शकतो. 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोग नेमण्यात आलेला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माहिती तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान विषयक जे धोरण आहे ते जास्त प्रगतिशील असं केलेलं होतं. आणि त्यांच्या सरकारला सॅम पित्रोदा यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं होतं. आणि मग त्यानंतर पुढच्या दशकामध्ये म्हणजे 2005 मध्ये तत्कालीन जे काही सरकार काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला, तर राष्ट्रीय ज्ञान आयोग 2005 मध्ये स्थापन केला होता सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली. आज भारत विज्ञान तंत्रज्ञान विशेषतः सॉफ्टवेअरमध्ये जो आघाडीवर आहे, तर ह्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचं नक्कीच त्याच्यामध्ये योगदान आहे. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी किती म्हणजे जास्तीत जास्त खर्च करावा वगैरे, म्हणजे तो जास्तीत जास्त खर्च करावा या बाबतीमध्ये मौलाना आझाद हे जे आपले भारताचे पहिले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी म्हणजे शिफारस केली होती. तर त्यांनी किमान 10% तरी अर्थसंकल्पातल्या रकमेपैकी आपल्या शिक्षणासाठी खर्च करावा असा मुद्दा जो आहे तो मांडलेला होता. तर असे जे काही मुद्दे आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासायचे आहेत. हे जंतर मंतरवरचं आंदोलन झालं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. तर ह्याच्यानंतर आपल्या संसदेचं अधिवेशन लगेच सुरू झालेलं होतं. आणि जी काही आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारची जी काही एक चर्चा झाली त्याच्यातून मग अशा पद्धतीच्या पेपर फुटीचे प्रकार कधी पुन्हा होऊ नयेत या दृष्टिकोनातून जी काही मागणी करण्यात आली होती. आणि म्हणून अधिवेशनामध्ये हा जो मुद्दा आहे तो अगदी वादळी ठरलेला आहे किंवा गाजलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 हे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभा अधिवेशनामध्ये आता मांडलेलं आहे. आणि ह्या दुरुस्ती विधेयकानुसार 2024च्या कायद्याला सक्षम करण्यासाठी ह्या विधेयकामध्ये 7 महत्त्वाच्या दुरुस्त्या ज्या आहेत ह्या केलेल्या आहेत. आणि ह्या दुरुस्त्या करून पेपर फुटीला आळा घालण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या विधेयकाच्या द्वारे केलेला आहे असं आपण सांगू शकतो. 2024ला पण नीट पेपर फुटी झालेली होती. आणि ह्या 2024ला पेपर फुटी झाल्यानंतर इस्रोचे त्या माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक परीक्षा नियंत्रण यंत्रणा सुधारणा समितीची स्थापना केलेली होती असं आपण सांगू शकतो. आणि आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2026ला हा सगळा नीट पेपर फुटी प्रकरण झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरच्या ह्या परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने एक कृती गट नेमला आहे. आणि त्याचं अध्यक्षपद जे आहे ते नंदन निलेकणी ह्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. नंदन निलेकणी यांचं नाव माहिती असेल बऱ्याच जणांना की आपण आज जे आधार कार्ड आपलं सगळ्यांचं असतं, तर आधार नंबर जो आहे तर तो आपल्या देशामध्ये सुचवला आणि त्या संदर्भातली संपूर्ण जी प्रोसिजर झाली त्याच्यासाठी जी समिती नेमली होती तर ते नंदन निलेकणी हेच तेव्हा प्रमुख होते. तर त्याच नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली आता परीक्षा पद्धत सुधारण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने कृती गट नेमलेला आहे. म्हणून मग 2024च्या पेपर फुटी प्रकरणीचे समितीचे प्रमुख कोण होते किंवा आता कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे अशासारखे MCQ जे आहेत ते आपल्याला परीक्षांना येऊ शकतात. त्याचबरोबर हा जो मी तुम्हाला मुद्दा सांगितला की सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक हे 2026ला जे मांडलं की त्याच्यामध्ये 7 ज्या सुधारणा केलेल्या आहेत तर त्यामध्ये काय आहे तर अतिशय कठोर असे शिक्षेचे मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत की पेपर फुटी प्रकरणामध्ये कोण जर दोषी आढळलं तर 10 कोटी रुपयाचा दंड, 10 वर्षाचा कारावास, त्यांची मालमत्ता दोषींची जी आहे ती जप्त होईल अशा पद्धतीच्या कठोर शिक्षांची तरतूद जी आहे ती केलेली आहे. आणि प्रत्येक राज्यांनी पण त्या म्हणजे प्रत्येक राज्यांच्या सरकारांनी पण त्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावीत असं पण ह्या दुरुस्ती विधेयकामधल्या मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा बातम्या ज्या आहेत त्या पेपरमध्ये आणि रेडिओ TV वर आपण जेव्हा ऐकतो बघतोय तर त्याच्यातून आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे एक्झाम ओरिएंटेड मुद्दे जे आहेत हे उचलता आले पाहिजेत.
दुसरा आपण मुद्दा बघूया की 28 जुलै हा दिवस जो आहे तो जगभरामध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणजे वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे म्हणून साजरा झालेला आहे. हवामानाच्या प्रतिकूल परिणामापासून पृथ्वीचे पर्यावरण आणि पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसाधनं यांचं संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 1997 सालापासून 28 जुलै हा दिवस हा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणजे वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे म्हणून साजरा केला जातो. हा पण एक परीक्षाभिमुख मुद्दा म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद करायची आहे. आपण एवढा दिवस पेपरमध्ये ह्या पण गोष्टी वाचतोय की आपली इस्रो ही जी संस्था आहे या इस्रो ह्या संस्थेमधून बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी जे नोकरशाही आहे म्हणजे जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या वाढत्या नियंत्रणामुळे आपल्या इस्रोमधल्या नोकऱ्या सोडून ते इस्रोतून बाहेर पडलेले आहेत. कुठला प्रकल्प जो आहे तो लॉन्च होण्याच्या प्रतीक्षेत आहे. म्हणजे सूर्यासंदर्भामध्ये आदित्य चाललेलं हे जे मिशन चाललेलं आहे ते गगनयान या ह्या मिशनवर काम चालू आहे. तर अशा संदर्भातले हे जे टेक्निकल मुद्दे आहेत ते इस्रोचे आपण अभ्यासून घ्यायचे. संरक्षण दलाच्या संदर्भामध्ये पण इस्रोकडून बरंचसं संशोधन होत असतं. मग त्या संदर्भामध्ये पण जर काही बातम्या आल्या असतील तर त्या आपल्यासाठी परीक्षाभिमुख असतील. संरक्षण सामग्री याच्याबद्दल जे काही संशोधन करणारी पुण्यामध्ये जी संस्था आहे DRDO, तर DRDO आणि भारतीय वायुदल यांनी रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चंडीपूर हे जे आपलं क्षेपणास्त्र चाचणी स्थळ आहे तर त्या ठिकाणी यशस्वी चाचणी जी आहे ती अलीकडे केलेली आहे. तर हा एक परीक्षाभिमुख मुद्दा जो आहे तो सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. अजून एक गाजलेला थोडासा मुद्दा ह्या काही दिवसातला आपल्याला सांगता येईल जूनच्या अखेरीतला की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की जी अनुकंपा तत्वासाठी त्या कुटुंबातल्या लोकांची जी काही एक यादी मागवली जाते म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी हा ऑन ड्युटी मृत्यू पावला त्याचं निधन झालं तर अनुकंपा म्हणून म्हणजे त्या कुटुंबाला मदत म्हणून त्याच्या जागेवर परंतु त्याच्या पदापेक्षा निम्न पदावर योग्य अशी शैक्षणिक अर्हता असलेल्या एका कुटुंबातल्या व्यक्तीला नोकरी जी आहे ती दिली जाते. त्याला अनुकंपा तत्व असं म्हणतात. तर अनुकंपा तत्वासाठी विवाहित मुलींचाही विचार केला जाणार आणि कुटुंबाच्या व्याख्येमध्ये विवाहित मुलींचा ही समावेश केला जाणार आहे. तर विवाहित मुलींना वगळता येणार नाही कुटुंब म्हणून असं कोणी सांगितलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने. आणि या संदर्भामध्ये तर ह्या बाबतीमध्ये जसे MCQ छोटे मोठे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात इनडायरेक्टली की जिथे सरकारवर टीका होणार नाही अशा पद्धतीचे प्रश्न. तसेच जर ह्या दरम्यान आपल्याला जर UPSC आणि MPSCच्या जर मेन्स असतील तर म्हणजे या वर्षभराच्या काळामध्ये जे निबंध जे आपले पेपर असतात तर निबंध पण ह्या संदर्भामध्ये विचारला जाऊ शकतो की आजच्या तरुणाईच्या संदर्भामधला निबंध जो किंवा तरुणाईची मानसिकता असेल तर त्याबद्दलचं किंवा तरुण आपल्या देशाचं भवितव्य आहे तसं आपलं सरकार पण म्हणते आणि मग ह्या तरुणांच्या संदर्भामधला निबंध जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. तसंच आपली शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर शिक्षणाच्या किंवा नवीन शिक्षण पॉलिसी आहे त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे संपूर्ण आरोप प्रत्यारोप होत आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या शिक्षण क्षेत्राची जी वाटचाल आहे किंवा शिक्षण क्षेत्रातील जे काही असे जे अप अँड डाऊन्स आहेत तर त्याच्या संदर्भात देखील आपल्याला निबंध जो आहे तो विचारला जाऊ शकतो. आणि याच दरम्यान जर काही विद्यार्थ्यांची कुठे मुलाखत असेल तर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन म्हणून आताचं जे झालेलं आंदोलन असेल ते आताची तरुण पिढी शिक्षण व्यवस्था आणि एकूणच हा देशाच्या संदर्भामध्ये झालेला हा जो काही मोठा मुद्दा आहे याच्याबद्दल ओपिनियन बेस्ड क्वेश्चन जो आहे तो MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना विविध मुलाखतीसाठी पण विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी की देशामध्ये अशा पद्धतीने सत्ताधारी सरकार विरोधी सरकार प्रसार माध्यमं यांच्या संदर्भामध्ये असे अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेमध्ये प्रसार माध्यमांमध्ये होतच असतात आंदोलनं होत असतात. परंतु भावी प्रशासक किंवा भावी सरकारी अधिकारी म्हणून आपण MPSC UPSCचा अभ्यास करतोय तर त्यावेळेला आपलं संपूर्ण जे काही ह्या प्रकरणाकडे बघण्याचा जे दृष्टिकोन आहे हा अत्यंत मध्यस्थाचा त्रयस्थाचा असावा
आणि जे काही संविधानात सांगितलेलं आहे, जे काही आपल्या न्यायव्यवस्थेने सांगितलेलं आहे, जे आपल्या कायद्यानुसार आहे, अशा पद्धतीची न्यूट्रल भूमिका जी आहे ती न्यूट्रल भूमिका घेऊनच आपण आपल्या निबंधामध्ये किंवा आपल्या मुलाखतीमध्ये आपलं मत जे आहे ते लिहावं किंवा व्यक्त करावं. कारण सरकार हे जात येत असतं, परंतु प्रशासक वर्ग जो आहे तो आपल्या खुर्चीवर स्थिर असतो वर्षानुवर्ष. त्यामुळे प्रशासकांची भूमिका ही नेहमी मध्यस्थाची आणि कायद्यानुसार चालणारी अशी असायला पाहिजे. आणि म्हणून तसंच आपल्या निबंधामध्ये किंवा मुलाखतीमध्ये पण आपलं मत जे आहे ते असायला हवं. घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा WPI महत्त्वाचा असतो. आणि आपल्या देशामध्ये सध्या तरी 2022-23 हे WPI यासाठी आधार वर्ष समजण्यात येणार आहे. आणि ह्याच्या आधी हा जो WPI जो आहे तो 2011-12 हे आधार वर्ष समजून तयार करण्यात आलेला होता. केंद्रीय वाणिज्य मंत्रालय जे आहे ह्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा जो घाऊक किंमत निर्देशांक जो आहे हा टप्प्याटप्प्याने बंद करणार असल्याचे आणि त्याच्याऐवजी सर्वसमावेशक उत्पादन किंमत निर्देशांक तयार करणार असल्याचे आणि त्यासाठी 2022-23 हे आधार वर्ष समजण्यात येणार असल्याचे जाहीर केलेले आहे. सध्या ग्लासगो ह्या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा चालू आहेत. आणि आपण जेव्हा पेपर वाचतो तेव्हा पेपरचं शेवटचं जे पान आहे ते क्रीडा विश्वाचं असतं. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ. बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असतात जगभरात, त्यानंतर 4-4 वर्षांनी ह्या ऑलिम्पिक असतात. आशियाई क्रीडा स्पर्धा असतात 4-4 वर्षांनी. तर तसंच हे राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थचं पण क्रीडा स्पर्धा जे आहे त्याचं आयोजन आहे ते होत असतं. तर राष्ट्रकुल म्हणजे काय? बघा, राष्ट्रकुलमध्ये सहभागी असलेले देश जे आहे त्याची जर तुम्ही लिस्ट बघितली तर आपल्याला लक्षात काय येतं, तर राष्ट्रकुल ही जी संघटना आहे ही ह्या संघटनेच्या प्रमुखपदी इंग्लंडचा राजा किंवा राणी असतो. जगामध्ये सर्वात मोठं साम्राज्यवादी राष्ट्र म्हणजे ब्रिटन होतं. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हे जगभरामध्ये होतं. आणि त्यांना जरी 1945 नंतर स्वातंत्र्य दिलं गेलं असलं तरी तत्पूर्वीच आपल्या साम्राज्याखाली जे जे देश होते त्यांची संघटना ही इंग्लंडच्या राणींनी त्यावेळेला तयार केलेली होती, तीच ही राष्ट्रकुल संघटना. म्हणजे राष्ट्रकुल संघटनेमध्ये सामील असलेले सर्व देश जे आहेत त्या देशावर कोणे एकेकाळी ब्रिटिशांनी आपला साम्राज्यवाद किंवा आपलं राज्य जे आहे हे केलं होतं, असा आपण त्याचा थोडक्यात अर्थ समजू शकतो. आणि मग ह्या सगळ्या देशांमध्ये एक सौहार्द निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून अनेक जे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात त्यापैकीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ज्या काही बातम्या आहेत त्यापैकी अंतिमतः भारतातल्या कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक किंवा रौप्य पदक मिळवलं ह्याची मोठी लिस्टच येईल. तर ती जी आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चालू घडामोडीच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या. आणि कुठला खेळाडू हा कुठल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे असे पण MCQ जे आहेत ते आपल्याला विचारलेले असतात. कधी एखादा छोटासा निबंध पण आपल्याला समजा इंग्लिश किंवा मराठीच्या पेपरला मेन्सला MPSC UPSCच्या विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये भारताची क्रीडा क्षेत्रातील जी कामगिरी हा आपला निबंधाचा कदाचित विषय असू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या क्रीडा स्पर्धांचे जे काही एकूण सगळे निकाल आहेत तर त्याच्याकडे आपण बघावे आणि सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवणारे जे खेळाडू त्यांचे क्रीडा प्रकार ह्याची एक लिस्ट आहे ती मुलांनी तयार करून ठेवावी. तर आणि क्रीडा स्पर्धा ग्लासगो या ठिकाणी झालेली आहे. तर हे लक्षात ठेवावं. हे मुद्दे असे लक्षात ठेवायचे. सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो आता नियोजित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सिंहस्थ कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी होतो. आणि हा एक धार्मिक सोहळा आहे आणि ही एक खगोलीय घटना पण आहे. आणि त्या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत देशभरातून येत असतात. आणि म्हणून त्याची संपूर्ण जी सुविधा आहे, सगळे धार्मिक विधी आणि इतक्या लाखो यात्रेकरू किंवा भाविकांची संपूर्णतः पायाभूत सुविधा देणारी सुविधा करणं यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. आणि ह्या कुंभमेळा प्राधिकरणाचे प्रमुख कोण आहेत तर एक आपल्याला हा मुद्दा माहिती असावा म्हणून ते शेखर सिंह हे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त आहेत. तर आता 2025साठी जुलै 2026ला राज्य सरकारचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. आणि ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना हा पुरस्कार दिलेला आहे. हा एक MCQ साठी मुद्दा लक्षात ठेवा.
त्याचबरोबर राज्य शासनाकडूनच राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा चित्रपट कथालेखक सलीम खान यांना दिलेला आहे. हा एक मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा. बाकी इतर अनेक कलाकारांना पुरस्कार दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे हे नाशिकला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विद्यापीठं आहेत ह्या विद्यापीठाचे कुलपती हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असतात आणि कुलपती ह्या नात्याने राज्यपाल काय करतात तर कुलगुरूंची म्हणजे चॅन्सेलर यांची व्हाईस चॅन्सेलर यांची नियुक्ती जी आहे ती करत असतात. तर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर व्यंकट गीते यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्याला एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याबद्दलचा MCQ काही परीक्षांमध्ये विचारलेला असतो. एक विज्ञान तंत्रज्ञानातला एक मुद्दा आहे. तर आपल्या देशासकट संपूर्ण जगभरामध्ये क्षयरोग हा सर्वात जास्त धोकादायक असा आहे आणि क्षयरोगामुळे सर्वात जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत हे मृत्यू पावत असतात. तर ह्या क्षयरोगाची चाचणी करण्यासाठी शास्त्रज्ञ जे आहेत ते संशोधन करत होते. तर जगात मृत्यूचे सर्वाधिक कारण ठरणारा क्षयरोग म्हणजे TB ह्याचं निदान करण्यासाठी एक नवीन संशोधन चाचणी जी आहे ती केलेली आहे आणि त्यानुसार क्षयरोग निर्माण करणाऱ्या जीवाणूपासून E-SAT6 हा घटक तयार होतो आणि E-SAT6 ह्या घटकाचं रक्तामध्ये किती प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार क्षयरोगाची तीव्रता जी आहे ती तपासता येईल. तर मग अशा वेळेला आपल्याला MCQ काय विचारला जाऊ शकतो की E-SAT6 हा घटक कोणत्या आजाराशी संबंधित आहे. मग आपलं उत्तर काय असेल तर क्षयरोग म्हणजे TB याच्याशी संबंधित असा हा E-SAT6 हा मुद्दा आहे म्हणजे घटक आहे असं आपण सांगू शकतो. तर विद्यार्थ्यांनी अशा अनेक मुद्द्यांचा नेहमी अभ्यास करत राहायचा आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यांचीच बँकांमध्ये खाती असतात आणि सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक बँकेने नियम ठेवलेला आहे की मिनिमम बॅलन्स जो आहे हा मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे आणि मिनिमम बॅलन्स जर ठेवला नाही तर त्याचा दंड हा बँकांकडून आकारला जातो आणि म्हणून ही आकडेवारी पुढे आलेली आहे. तर बँकेचा प्रत्येक खातेदार हा काय आहे बँकेचा ग्राहक आहे आणि मिनिमम बॅलन्स या दंडापोटी आपल्या देशामध्ये बँकांनी गत आर्थिक वर्षामध्ये 7,087 कोटी रुपयाची वसुली जी आहे ती ग्राहकांकडून केलेली आहे. याच्याबद्दल विरोधकांनी पण आवाज उठवला. आपण MCQ साठी लक्षात ठेवायचं की मिनिमम बॅलन्स दंडापोटी सर्वात जास्त रक्कम वसूल करणारी 1 नंबरची बँक म्हणून HDFC बँक आणि 2 नंबरची बँक म्हणून ॲक्सिस बँक यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक याच्याबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल. तर ही पेटीएम पेमेंट बँक आहे याचा RBIने परवाना ऑलरेडीच रद्द केलेला होता परंतु दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ही जी बँक आहे पेटीएम पेमेंट बँक ही पूर्णतः बंद करण्याचे ठरवण्यात आलेलं आहे आणि ह्या पेटीएम पेमेंट बँक किंवा इतर काही बँकांच्या बाबतीमध्ये जर कारवाई करायची असेल तर बँकिंग नियमन कायदा 1949 किंवा कंपनी कायदा 2013 यानुसार ही कारवाई आहे ती केली जाते. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की चालू घडामोडी हा जवळपास 50% इतकं वेटेज आपल्या वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या मार्गाने स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरत असतात आणि चालू घडामोडी ह्या काही परीक्षा आली म्हणून आपण एखादं पुस्तक घेऊन बसलो आणि आमच्या चालू घडामोडींचा किंवा एकूण जनरल अवेअरनेसचा बेस तयार झाला असं काही होत नसतं. तर आपण स्वतः यासाठी किमान आपण पदवीधर होण्याच्या आधी 2 ते 3 वर्ष तरी सतत रोजचं वर्तमानपत्र बातम्या ह्याच्यामधून एक पॉईंट जो आहे तो टिपून ठेवायची सवय ठेवायची. चांगले जे आर्टिकल आहेत त्याची कात्रणं काढून त्याची एक फाईल करून ठेवायची आणि अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह त्याचबरोबर निबंध लेखन या सगळ्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे मुद्दे जे आहेत हे आपण नेहमी जमा करत राहावे. जेनझीचं हे आंदोलन झाल्यानंतर आपल्या देशामध्ये अशी चर्चा झाली की हे जे तरुण आहेत ह्या तरुणांना राजकीय प्रतिनिधित्व पण मिळालं पाहिजे आणि आपण तर बघतोय की जेव्हा आपण राज्यघटना शिकतोय तर त्यावेळेला निवडणुका लढवण्याच्यासाठी जी काही वयोमर्यादा असते तर लोकसभा आणि विधानसभांसाठी 25 वय आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 21 वय असलेले जे काही उमेदवार आहेत ते निवडणुका लढवू शकतात अशी वयोमर्यादा आहे. आणि तरुण वयामध्ये जर लोकप्रतिनिधित्व असावे असं जर म्हणजे देशामध्ये घडावं असं जर ह्या सिस्टीमला वाटत असेल
तर मग आपल्या देशामध्ये ह्या बाबतीमध्ये विचार केला जावा वगैरे अशा पद्धतीची काही आर्टिकल्स आलेली होती. मग हे बघत असताना आपण सध्या आपल्या देशामध्ये जी अलीकडे 2024मध्ये लोकसभेची निवडणूक झाली, तर 543 इतके खासदार आपल्या लोकसभेमध्ये आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात तरुण वयाचे खासदार कोण आहेत सध्या, किंवा विविध वयोगटातील खासदारांची संख्या किती, ह्याचंही ॲनालिसिस जे आहे ते काही पेपरमध्ये आलं होतं, तेही आपण लिहून ठेवायचं. मग 543 खासदारांपैकी 25 ते 30 हा जो तरुणांचा वयोगट आहे, ह्या वयोगटातील 543 पैकी फक्त 6च खासदार आपल्या देशामध्ये आहेत. आणि ह्यापैकी सगळ्यात लहान वयाचे असलेले 27 वर्षाचे पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज हे दोघं समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेशातून निवडून आलेले खासदार हे सर्वात वयाने लहान आहेत. आणि जर आपण बघितलं तर 543मध्ये सर्वात जास्त वयोगटातील खासदार कोणत्या वयाचे आहेत, तर 60 ते 70 वर्ष ज्यांचं वय आहे अशा वयाचे सर्वाधिक 169 खासदार आपल्या लोकसभेमध्ये आहेत. ज्यांचं वय 50 ते 60 आहे अशा वयोगटातील 156 खासदार आपल्या लोकसभेमध्ये आहेत. आणि अगदी 80 ते 90 इतकं म्हणजे 80च्या पुढचे 3 खासदार आपल्या लोकसभेमध्ये आहेत. त्याच वेळेला चर्चा झाली की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण 288 आमदार जे निवडून आलेले आहेत, तर त्यापैकी सगळ्यात तरुण आमदार कोण आहे, तर आर पाटील दिवंगत यांचे जे पुत्र आहेत रोहित आर पाटील हे सर्वात तरुण आमदार आहेत. ते पण 27 वर्षीय आहेत. आणि सगळ्यात वयाने ज्येष्ठ असलेले आमदार म्हणून छगन भुजबळ यांचा उल्लेख करता येईल. 78 वर्ष इतकं त्यांचं वय आहे. आणि 25 ते 30 वयोगटातील फक्त 2च आमदार आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत. म्हणजे तरुणांना किती कमी नेतृत्व जे आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून ह्या विधानसभांमध्ये आणि लोकसभेमध्ये आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. तर आता ही जेनझीच्या निमित्ताने ही चर्चा झाली की तरुण वयातील लोकप्रतिनिधी असले पाहिजेत वगैरे वगैरे. तर ते असावे की नसावे, की शेवटी राजकारणामध्ये अनुभव पण खूप महत्त्वाचा आहे. तर ह्याच्याबद्दल प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकते, परंतु आपल्याला परीक्षेसाठी फॅक्ट जे आहेत हे नोंदवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून लोकसभेतला सर्वात तरुण प्रतिनिधी किंवा विधानसभेतला सगळ्यात तरुण आमदार कोण वगैरे वगैरे. तर अशी ही जी आकडेवारी जी आहे ती पण आपल्याला MCQच्या दृष्टिकोनातून परीक्षेसाठी उपयुक्त असते. ज्यावेळेला अशा पद्धतीचे आपल्याला पेपरमध्ये आर्टिकल्स वाचायला येतात, तर त्यावेळेला आपण त्याच्यातला जो विचार आहे तो विचार वाचून ठेवावे. परंतु त्याच्यातले हे जे तांत्रिक मुद्दे आहेत, टेक्निकल पॉईंट्स जे आहेत, आकडेवारीचे काही मुद्दे आहेत, ते मात्र आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवावे. आणि अशा पद्धतीने जसं ज्ञानाचे कण कण जे आहेत हे प्रत्येकाने साचवावे. आणि ह्या ज्ञानाच्या कणाकणातूनच ज्ञानाचा एक मोठा सागर जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाशी नेमका जमा होतो आणि त्याच्यातूनच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यश जे आहे ते मिळवत असतात. तर अशा पद्धतीचे आपण पुन्हा पण अनेक मुद्दे चर्चेला घेऊया. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा. ऑल दी बेस्ट.